पण स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, पण पुढे काय? स्टेप 1 जे आहे, माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे की आपण कुठल्या नेमक्या पदासाठी तयारी करत आहोत. मुलं हे कधी आणि कुठल्या टप्प्यावर डिसाईड करतात ह्याच्यावरती खूप अवलंबून असतं. दॅट कॅन बी अ गुड बिगिनिंग. जेवढं मी सरकारी याच्यातून कमावणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मी बाहेरून कमावणार आहे, तर मग काय टेन्शन आहे? स्वतःची मतं नसतात. आपण स्वतःला किती वेळ देणार आहोत? म्हणजे मी 1 वर्ष प्रयत्न करणार, 2 वर्ष करणार, 3 वर्ष करणार. आपल्या स्वतःची टाइमलाईन असायला हवी. पण मुलं हे विसरतात की अलार्म आपल्याला कधी उठवत नाही, जबाबदारी उठवते. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये, ओपन, जनरल, जे काही कॅटेगरीज आहेत तेही विचार करणं गरजेचं आहे. कारण का आहे तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट जो आहे ते खूप महत्वाचं आहे. काय म्हणाले तुम्ही? पोमोडोरो टेक्निक. आपल्याकडे एक अशी जनरेशन आहे जी फक्त शॉर्ट्स बघते आणि 2 सेकंदाच्या वरती फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन नाहीये. ह्या स्पर्धा परीक्षांकडेच एवढा ओढा काय? तुम्हाला माहिती आहे बोर्डाची परीक्षा म्हणून तुम्ही 8वी पासून मुलाला कोचिंग क्लासमध्ये टाकलं आणि अचानक सांगितलं नाही ना उद्या बोर्ड एक्झाम आहे. मग स्ट्रेस कसला? बेसिकली भीती की मी तयारी केलेली नाही. त्याला काही बोलू नका, डिप्रेस्ड आहे, काहीतरी एक्स्ट्रीम स्टेप्स घेतील. जे घेणारे असतात ते घेतात, पण जे धमकी देणारे ते काही नाही करत. असा जर ॲटिट्यूड असेल तर तुम्हाला पुढे पुढे जाऊन त्रास होणार आहे. तुम्ही स्ट्रेसमध्ये कसे डिसिजन्स घेता या गोष्टी तिकडे असेस केल्या जातात. इंटरव्ह्यूची तयारी ही मेन्स क्लिअर केल्यानंतर बरीच जण करायला लागतात. त्याच्या यूट्यूब चॅनलला एवढे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे ही इज टीचिंग द बेस्ट. काही जणांना उगाच हट्ट किंवा इगोमुळे मी सांगितलंय ना मी करणार म्हणजे मी करणार, पण अरे भाई तयारी करत नाहीयेस, तेवढा एफर्ट नाहीये, तेवढा फोकस नाहीये. बी रेडी टू लिसन टू हार्श रियालिटी. भाऊ तुझं झालेलं नाहीये, यू आर नॉट कट आउट फॉर इट. नमस्कार, मी शार्दुल सराफ. पुढे कायच्या या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढे कायचे एपिसोड्स तुम्हाला आवडत आहेत असं आम्ही गृहीत धरतोय, पण नेमके कसे वाटतायत ते तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या. तर आता आजचा हा आपला नवा कोरा एपिसोड. काय आपल्याला आयुष्यात काय हवं असतं? आपण म्हणतो की एक माझं कुटुंब छान सुखी असावं, ते समाधानी असावं आणि त्यांना समाधान देण्यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावून काय वाटेल ते करीन. माझं करिअर खूप मोठं करीन. मग करिअर म्हणजे काय? आपण वेगवेगळे ऑप्शन्स तर आपल्याकडे आहेत, पण त्यातही आपल्याला असं वाटतं की मी एखादा सरकारी अधिकारी असावं, मी शिक्षण अधिकारी असावं, मी तहसीलदार असावं, मी जिल्हाधिकारी असावं. या वेगवेगळ्या पोस्टवरती मी असावं हे आपल्याला वाटतं, कारण सरकारी नोकरी सबसे सेफ असं आपल्याला वाटतच असतं. पण हे सगळं करणं हे इतकं सोपं नाहीये. तेव्हा आता तुम्ही ठरवलंय की आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची म्हटल्यावर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागणार. पण स्पर्धा परीक्षा द्यायची आहे हे ठरलंय, पण पुढे काय? आणि जसं आपण नेहमी म्हणतो की पुढे काय हा प्रश्न नाहीये, तर पुढे काय हे उत्तर आहे. स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किंवा या गोष्टीवरती सगळे मुद्दे समजून घेण्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट आलेले आहेत. सो मॅडम तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आज आपल्याकडे डॉक्टर सुचित्रा सुर्वे आलेले आहेत. या करिअर काउन्सिलर आहेत आणि ग्रोथ सेंटर ही करिअर काउन्सिलिंग करणारी जी संस्था आहे त्याच्या त्या डिरेक्टर आहेत. त्यामुळे आज स्पर्धा परीक्षा, आपलं करिअर आणि त्याचं काउन्सिलिंग याच्यावरती अनेक गप्पा आपण करणार आहोत. तर सुरुवात करूया. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत. पुढे काय या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या तज्ञांना बोलवतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. लोकांच्या मनाचे काही समज गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आहोत असं म्हणूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न की मी स्पर्धा परीक्षा द्यायचं असं ठरवलंय, पुढे काय? इंटरेस्टिंग प्रश्न. पुढे काय? हा. कारण माझ्या मते मुलं हे कधी आणि कुठल्या टप्प्यावर डिसाईड करतात ह्याच्यावरती खूप अवलंबून असतं. काही जणांचं असतं की लहानपणापासून मी कोणाला तरी टीव्हीवर पाहिलं किंवा गावात कुठल्या तरी इन्स्पेक्टरला पाहिलं तर मला इन्स्पेक्टर व्हायचंय, PSI व्हायचंय किंवा घरातच एक वातावरण असतं की आपण अ, कुठेतरी कोर्टात जातोय, तहसीलदाराला पाहतोय, तर मला आपल्या मुलांना आपण असं काहीतरी तयार करायचं. तर कुठेतरी ते लहानपणापासून प्रायमरी, सेकंडरी, मग कधी-कधी 10वीत आल्यानंतर असं वाटतं की आपल्याला किंवा कोणाचं तरी मोटिवेशन टॉक ऐकून की मी या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार आहे. आणि काही जण अशी असतात की बाय चॉईस त्यांना माहिती असतं की माझ्यामध्ये XYZ गुण आहेत. माझं करिअर असं होणार आहे म्हणून मला हे करायचंय. तर आय थिंक पुढे कायच्या आधी आपण थोडं मागे जाऊन विचार करूया, हे
कधी सुरू होतं. आय थिंक हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण जेवढं सोप्पं आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा आणि मी आता जिल्हाधिकारी किंवा IPS ऑफिसर किंवा गव्हर्नमेंटमध्ये मला नोकरी लागेल, पण जो पुढचा रस्ता आहे तो थोडा खडतर होऊ शकतो. आणि हे सगळ्यांसाठीच अगदी सोपं असणार आहे असं नाही. तर आम्ही जनरली काउन्सिलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगतो की आपल्याला पुढे येणारे खाचखळगे माहिती असायला पाहिजे, बरोबर, की हे आहेत. मग त्यांना आपण कसं फेस करतोय, का त्यांना अवॉइड करतोय का बायपास करतोय, हे आपण ठरवू शकतो. सो आय थिंक दॅट इज अ बेस्ट वे, की पुढे काय आपण या स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलेलं आहे, कुठली परीक्षा आहे, काय आहे, हे जर आपल्याला कळलं तर पुढचा मार्ग सोपा जाऊ शकतो. म्हणजे प्रश्न थोडा फ्रेम करतो की ठरवलंय, पण म्हणजे नेमकं काय ठरवलंय आणि ते कसं ठरवलंय. बरोबर, ऍब्सोल्युटली. अजून एक त्याच्यात एक आहे की आपण ही कुठल्या लेवलवर परीक्षा देतोय. मी राज्य स्तरावर म्हणजे MPSC साठी करतोय का मी UPSC साठी सेंट्रल लेवलवरती, आणि कुठल्या पदासाठी आपण हे करतोय. कारण का तो जो फ्रेमवर्क आहे, ती जी तयारी आहे, त्याच्यावर खूप डिपेंड करतं की आपण पुढे कसे पूर्ण नियोजन कसं करणार आहोत. दॅट्स हाऊ इट्स गोइंग टू बी. सो हा एक चांगला प्रश्न ऍक्च्युली तुम्ही विचारलात, की कधी, कसं आणि नंतर काय. तर आय थिंक आजचं जे आपलं डिस्कशन असणार याच्यावरच फोकस आपण करूच, की काय आहे, कसं जायचंय, कसं नियोजन करायचंय, मुलांनी काय करायचं. आय थिंक पालकांचाही विषय येईलच बरोबर, ऑब्व्हियसली. सो तेही आपण हँडल करू. पण स्टेट लेवल आहे, सेंट्रल लेवल आहे, आणि त्यातही कुठल्या सेक्शनला तुम्ही देत आहात ह्याची आधी तयारी किंवा खात्री किंवा सुरुवात माहिती इथून सुरू जर केली तर आय थिंक यू आर ऑन द राईट ट्रॅक. स्टेप 1 जे आहे, माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे, की आपण कुठल्या नेमक्या पदासाठी तयारी करत आहोत. बरोबर. येस, सो दॅट कॅन बी अ गुड बिगिनिंग. बरोबर. पण मग हे ठरवण्यासाठी आपल्याकडे काही एक बेसिक म्हणून काही निकष सांगता येतील का? किंवा मी आता निवडायचं कसं, की मी रेल्वेची परीक्षा द्यायची आहे, की मी IPS साठीची तयारी करायची, पोलीस भरतीसाठीची किंवा काय आपण म्हणू तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी म्हणून. तर हे सगळं मी ठरवायचं कसं? हा थोडा आपण होलिस्टिकली उत्तर घेऊया, की काहीही ठरवताना आपल्याला हे आपण का करतोय ह्याची आधी काय म्हणतात क्लॅरिटी असायला पाहिजे, की हे मला का करायचंय, की मला पोलीसच का व्हायचंय किंवा मला तहसीलदारच का व्हायचंय. कारण आपला हा जो का, द वाय जर क्लिअर असेल, हा सोपा होतो. कसं करायचं हे सोपं होतं, कारण का तयारी आपल्याला त्या अनुषंगाने करता येते. तर मी जर ठरवलं की मी से फॉर एक्झाम्पल पोलीस व्हायचं, तर मला जनतेसाठी करायचंय, मी सेफ्टीसाठी करते, पॉलिसीमध्ये जाते, माझं कारण काय हे जर मला कळलं तर मी त्या हिशोबाने पोलीस जर असेल तर मग मला फिजिकल पण तयारी करावी लागणार आहे. इथे नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाहीये. बरोबर. तर आपण हे जे निकष जे म्हणतोय, स्टेप आहे की मला आधी माझं कारण माहिती असायला पाहिजे, वाय आय एम बी. सेकंडली आपण हे करताना स्वतःच्या क्षमता काय आहेत हे जाणून घेणार पाहिजे. मी इथे बसल्या बसल्या सांगेन की उद्या मला सिंगर व्हायचंय, पण मी काहीही बोलायच्या आधी सूर माझ्यापासून लांब पळतायत, बरोबर, ते जमणार नाही. इंटरेस्टचा भाग नाही. आजकाल काय झालंय, सगळीजण फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर पॅशन करतायत, पण स्किल आहे का, टॅलेंट आहे का, क्षमता आहे का, हे कोणीही पाहत नाही. आणि मग तिथून सगळा गोंधळ सुरू होतो. मग कधी थांबायचं कळत नाही, असं होतं. सो तुमची क्षमता काय हे पण जरा समजून घेतली पाहिजे. पण मग ते कसं समजून घेता येईल? वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर तुम्ही ऑब्जेक्टिव्हली म्हणजे अगदी त्रयस्थ दृष्टिकोनाने स्वतःचं अनालिसिस करा, की मी कशात म्हणजे कमी मेहनत करता मला काय पटकन चांगलं येतंय, सहज, आणि मी कंटाळत नाहीये. थर्डली आपल्या आजूबाजूला सांगणारे बरेच असतात. त्यापैकी कोणाचं तरी एक जे जेन्युइन फीडबॅक देणार असेल त्यांचा आपण विचार करू शकतो, की नाही ते नेहमी म्हणतात आय थिंक यू गुड ॲट दिस. बरोबर. आणि फोर्थली आमच्यासारखे करिअर काउन्सिलर्स आहेत, तुम्ही जिथे सायंटिफिक टेस्ट घेऊ शकता, की तुमची क्षमता आहे की नाही हे जाणून घेतल्यावर आपण नंतरचं प्लॅनिंग करू शकतो. जसं मी आधी म्हणाले, की मला त्याच्यातले लूपहोल्स जर कळतात, की किती आणि कुठे खड्डे येणार आहेत, तर मी तशी तयारी करू शकते. काहीच माहिती नाही आणि मी निघाले तर त्रास होऊ शकतो. म्हणून आय थिंक स्वतःची असेसमेंट करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी उत्तम करिअर काउन्सिलर निवडणं आणि त्याच्याकडून काउन्सिलिंग घेणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं आहे.
किंवा आपण म्हणतो ना, आपण ते स्लॅम बुक भरायचो कॉलेजमध्ये असताना. म्हणजे आम्ही करायचो, की माझी आवड आहे काय? येस. मला काय आवडतं? मला काय जमतं? काय जमत नाही? हे आपली एक स्लॅम बुक तयार करणं आणि ती भरणं, ज्याच्यातून आपल्याला स्वतःचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. एकदा आपण स्वतःला ओळखायला लागलो, की मग पुढचं ठरवता येऊ शकतं. बरोबर. पण आता जेव्हा हे का ठरवताना, तर तुम्हाला असे काही गमतीदार अनुभव येत असतील? कारण आता आमचा एक मित्र होता, त्याला पोलीस ऑफिसर व्हायचं. हं. तो म्हणाला, "अरे वेड्या, जेवढं मी सरकारी याच्यातून कमावणार आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट मी बाहेरून कमावणार आहे. तर मग काय टेन्शन आहे." असं त्याचा सरळ-सरळ अप्रोच होता. तर असे गमतीदार अप्रोच घेऊन लोक येतात तुमच्याकडे. 100%. कारण काय होतं, खरी गोष्ट कोणी सांगत नाही. हं. नेमकं काय सगळ्यांचा छान ग्लॉसी पिक्चर दिसतोय. त्याच्या मागे काय झालेलं आहे किंवा रियालिटी काय आहे, काहीही या मुलांना माहिती नसतं. कधी-कधी नुसतं स्ट्रगल करण्याच्या नादांमध्ये असतं आणि आता जो नवीन चित्रपट येऊन गेला 12th फेल. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली, की त्याच्यातला मेसेज जो आहे तो थोडा ट्विस्ट करून मुलांनी घेतलेला आहे काही मुलांनी. त्यांनी असं ठरवलं, अच्छा फेल झाले तर चालतं. एका अटेम्प्टमध्ये पास व्हायची गरज नाहीये. आपल्याकडे 3-4 अटेम्प्ट्स आहेत. इन्स्टेड ऑफ सीइंग की ती जी व्यक्ती आहे त्यांनी काय स्ट्रगल केलं आणि किती फोकस्ड होते, तिकडे लक्ष नव्हतं. इनफॅक्ट ते आई-बाबांना कन्व्हिन्स करत होते. बघितलं ते 3 वेळा फेल झाले. मी अजून 2दाच झालोय. सो आय स्टिल हॅव टाईम. सो काय होतं, की जो काही मेसेज जातोय आपण कसा तो इंटरप्रिट करतोय. हे खूप महत्वाचं होतं. सो असे असे ॲस्पेक्ट्स असतात. काही जण असे असतात म्हणजे एक जण आमच्याकडे आलं होतं स्टुडंट. सगळं छान, हुशार मुलगा, घरी सुखवस्तू, एव्हरीथिंग सेटल्ड. तर त्याला खूप सपक आणि बोरिंग वाटलं, की अरे मी कसं सांगणार, की मी काय-काय अचीव्ह केलं? लोकं काय-काय सांगतात? हो. मी एवढ्या खस्ता खाल्ल्या, काय-काय. तर म्हणून स्ट्रगल करायचंय. आई शपथ! हो आणि आहे. म्हणजे उलटा प्रवास. उलटा प्रवास आहे. वेब सीरीज म्हणा, सगळीकडे म्हणा स्ट्रगलर्स आहेत. आपली एक स्वतःची काहीतरी कथा आणि त्यांचं जोपर्यंत मी स्ट्रगल करणार नाही, तोपर्यंत मी खूप मोठा होणार नाही. आणि मी बोलणार काय? सो आय वॉन्ट टू कम्पीट आणि माझ्याकडे पण स्टोरीज असायला पाहिजे. म्हणून की पण ही काही जण असतात अशी महान आयडियाजमध्ये, की चला आपण म्हणजे मी जे एक उद्देशपर भाषण नंतर देऊ, हो. त्या भाषणाची तयारीत काय असावं म्हणून हो. त्याचं ही धडपड चालली होती. सो असेही ॲस्पेक्ट्स असतात, की आपण ह्या वे किंवा या थॉट्समध्ये का जातोय? म्हणजे मुलांना काय म्हणतात ना, काय इम्प्रेस करू शकतं किंवा काय इन्फ्लुअन्स करू शकतं. आपण दाखवायला जातो एक आणि दुसरं काहीतरी भलतं होतं, असं होऊ शकतं. बरोबर. पण मग आता असं तर होणारच, की कारण प्रत्येक मुलाला तसं काही एक्सपोजर असत नाही किंवा त्याला माहीत नसतं. तर आता समजा मी एखाद्या सरकारी अधिकारी म्हणून मोठ्या पदावर पोहोचलेल्या माणसाचं भाषण मी YouTubeवरती ऐकतो, कोणीतरी दाखवतं, मी त्यांना टीव्हीवर पाहतो आणि मग मला असं वाटतं, की मला ह्याच्यासारखं व्हायचंय. तर हे तसं पाहता चूक नाहीये ना? दोन्ही आहे मी म्हणेन. हं. कारण काय होतं, की मोटिव्हेशन घेणं सोपं आहे. एक्सटर्नली मोटिव्हेटेड आणि अरे वाह! हे करू शकतात तर मी का नाही? कारण आता आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा सिव्हिल सर्व्हिसेस चे जे आहेत IPS, IAS ऑफिसर्स त्यांचे 10वी किंवा 12वीचे मार्कशीट्स सगळीकडे व्हायरल होत आहेत. व्हायरलच आहे. बरोबर. मग त्यांना जर 45% मिळाले आणि ते झालं तर मी का नाही? तर इकडे जी रिव्हर्स काय म्हणतात ना इन्फ्लुअन्स होतोय ना, की मुलं म्हणतात ठीक आहे आता मी 45 मिळवतो. हे काय झाले मी पण होईल. तर मोटिव्हेशन आपण कसं घेतोय हे महत्वाचं आहे आणि हे जे एक्सटर्नल मोटिवेटर्स आहेत आपण WhatsApp ज्ञानपासून सुरू करूया. सकाळचं जे WhatsApp ज्ञान आहे तर तिकडून ते जे कोणी आत्ता जे एस्टॅब्लिश्ड आहे, मग ते पोलिस ऑफिसर्स आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, त्यांच्याकडनं आपण इन्स्पिरेशन घेऊ शकतो. पण लाँग लास्टिंग हे इंटरनल मोटिव्हेशन असायला पाहिजे. बरोबर. कारण का मग ते म्हणतात ना आरंभ शूरपणा येतो. 3 दिवस 4 वाजता उठणार, पुढे काही नाही. तर असा थोडा म्हणतात ना इट्स लाइक यू आर वॉकिंग ऑन अ व्हेरी थिन थ्रेड. यू डोंट नो की हे कधी गडबडू शकतं. दुसऱ्यांकडनं इन्स्पिरेशन जरूर घ्या, पण त्याच्यात बहावत जाऊ नका. बरोबर. आणि त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती कशी आहे, ह्याचा जरा ताळमेळ लावा. नाहीतर आपण वेगळंच काहीतरी करायला जातोय. डझंट मेक सेन्स. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याचं ॲब्सोल्युटली. बॅकग्राऊंड वेगळं आहे. हो. त्याचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. बरोबर. तो कशा पद्धतीने वाढत गेला, त्याच्या पालकांनी त्याचं संगोपन कसं केलंय आणि त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती काय होती, ही प्रत्येकाची वेगळी असणार आहे. त्यामुळे हे आपल्याला सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे आपलं करिअर ठरवताना. समजा मी ठरवलंय, की मी आता काय शिक्षणाधिकारी होण्यासाठी मी आता तयारी करणार आहे. तर मग आपण त्यावेळेला तयारी म्हणून नेमकं काय करायला पाहिजे किंवा कसं करायला?
एकतर आपण कुठली परीक्षा देतोय ते समजून घेतलं पाहिजे. पेपर पॅटर्न समजून घेतला पाहिजे. कारण काही मुलं पेपर पॅटर्न समजून घेत नाही. सिलेबस एक्झॅक्टली किती आहे ते कळायला हवं. कारण का या प्रत्येक परीक्षांमध्ये वेगवेगळे टप्पे असतात. तर सिलेबस काय आहे? किती वेळ आहे? आणि आपण स्वतःला किती वेळ देणार आहोत? म्हणजे मी 1 वर्ष प्रयत्न करणार, 2 वर्ष करणार, 3 वर्ष करणार. आपल्या स्वतःची टाईमलाईन असायला हवी. बरोबर. तर पूर्वतयारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पण आपण तयारी, माहिती ठेवायला पाहिजे. सेकंडली आपल्याकडे रिसोर्सेस काय आहेत? म्हणजे मी कुठून ही माहिती गोळा करू शकतो? कारण आता मी एक सर्च दिल्यावर माझ्याकडे लाखो व्हिडिओज आणि वेबसाईट्स येतील जिथे ही इन्फॉर्मेशन मिळेल. बरोबर. ह्याच्यातली नेमकी कुठली चूज करायची? तर ऑफिशियल वेबसाईट्सवर जाणं केव्हाही चांगलं. ऑफिशियल वेबसाईट्सवर सगळी इन्फॉर्मेशन आहे. तर तिकडे एकदा निर्णय घेतल्यावर 1 आठवडा, 10 दिवस फक्त इन्फॉर्मेशन कलेक्शन करावे. तिथे बरीचशी माहिती असते. चेंजेस एक्झाम पॅटर्नमध्ये जे चेंजेस झालेले असतात तेही दिलेलं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही ॲडिशनल एनेक्स्चर्स इन्फॉर्मेशन आहे तर मुलांनी ते डाउनलोड करून वाचावं. कारण त्या इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे, पण आपण शॉर्टकट्स बघायला लागतो. बरोबर. पूर्णपणे वाचणं गरजेचं आहे कारण ॲज दे से की द डेव्हिल इज इन द डिटेल्स. ते डिटेल मिस होतात आणि मग या मुलांची मे बी डेडलाईन्स मिस होते किंवा कोणी मिसइन्फॉर्म करू शकतं किंवा तुमच्या इग्नोरन्सचा गैरफायदा घेऊ शकतात. सो आय थिंक मुलांनी तशी सुरुवात करायला हरकत नाही. ह्या वेबसाईट्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या वेबसाईट्सची नावं देऊ. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याची मदत नक्की घ्या. आता आपण परत तयारी कशी करायची याच्यावर येऊया. एक तर आपल्याला सिलेबस एकदा कळल्यावर बरीचशी मुलं काय करतात, सगळी जाऊन पुस्तकं आधीच विकत घेतात. मग काय होतं, तो पुस्तकांचा ढीग बघून वाटतं, अरे बापरे, एवढा अभ्यास कोण करणार? टप्प्याटप्प्याने गेलेलं चांगलं आहे. ऑफिशियली जे तुम्हाला पुस्तकं सांगितली ती घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे वर्तमानपत्र आता बऱ्याचशा घरी येत नाही. तो सुरू करा वाचायला. बरोबर. सो वर्तमानपत्रांमध्ये आणि जमलं तर आम्ही जनरली जे सजेस्ट करतो, ती एकच न्यूज 2-3 ठिकाणी 2-3 वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये कशी दिली आहे, कशी इंटरप्रिट केलेली आहे, ती समजून घ्या. म्हणजे आपण स्वतःचं एनालिसिस करतो. कारण बऱ्याच वेळा आम्ही हेही बघितलंय, मुलं एंडोर्स करतात. स्वतःची मतं नसतात. बरोबर. म्हणजे कोणीतरी एक रोल मॉडेल असतो, मे बी पॉलिटिशियन असावा किंवा न्यूज रीडर असावा किंवा कोणी पॉलिटिकल अॅनालिस्ट असावा, त्यांना फॉलो करतात. स्वतःची मतं नसतात. तर ह्याच्यासाठी इन्फॉर्मेशन घेऊन ती अॅनलाइज करणं गरजेचं आहे, म्हणून वाचन गरजेचं आहे. बरेचसे आहेत जसे राज्यसेवा, योजना असे मॅगझिन्स आहेत, बरोबर. जे ऑफिशियल मॅगझिन्स आहेत. अशा मॅगझिन्सना सबस्क्राईब करून वाचणं गरजेचं आहे. लर्निंग रिसोर्सेस भरपूर अवेलेबल आहेत. सो तयारी करताना वाचन, पुस्तकाची स्वतःची तयारी. आता इथे काय होतंय, मुलांना साधारण 15 मिनिटं पण एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून बसण्याची सवय नाही. तुम्ही 8-8 तास अभ्यास कसा करणार? सो त्याचीही आपल्याला तयारी सुरू करायला हवी आणि हे मुद्दे जे सॉफ्टर मुद्दे आहेत ते आपण ना लक्षात घेत नाही. सो आपण तयारी करताना अजून एक म्हणजे आपण फिजिकली आणि इंटेलेक्च्युअली त्या अभ्यासाची आता तयारी करायला हवी. बरोबर. आपण फक्त पुस्तकं, रिसोर्सेस, पेन, कोचिंग क्लास किंवा एक डायनिंग एक स्टडी टेबल. हो. म्हणजे आपण म्हणतो की बुद्धिबळ खेळणारे प्लेयर खूप चांगला व्यायाम करतात. त्यांचा जिमिंग खूप जोरदार असतो. हो. तर ते पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 8 तास एका जागी अभ्यास करताय, पण शरीर पण तेवढंच तुमचं राहिलं पाहिजे. तुम्हाला तेवढा स्टॅमिना पाहिजे. सो यू हॅव टू ट्रेन युअर ब्रेन अँड युअर बॉडी की तेवढा मला अभ्यास आणि अकॅडमिक ओरिएंटेशन आहे की नाही. कारण ह्याच्यात वाचन भरपूर आहे. तर जर स्पर्धा परीक्षांमध्ये जाणार असेल तर आधी तुम्ही एक गोष्ट चेक करा की तुम्हाला वाचनाची आवड आहे का? कारण की तो एक मोठा मुद्दा आहे. तर मुलं मग कंटाळतात. मग घोकमपट्टी करून आपल्याला ती उत्तरं लिहायची नाहीये. समजून घ्यायचं. सो हा एक मुद्दा पण लक्षात घेण्यासारखा आहे मुलांसाठी. हा प्रश्न सगळ्याच मुलांच्या मनात येतो, ज्यांनी स्पर्धा परीक्षा करायची ठरवली, की मी सेल्फ स्टडी करू की कोचिंग क्लास लावू, की मी एखादं स्टडी सेंटर जॉईन करू, अभ्यासिकेत होईल का, असे अनेक प्रश्न. तर तुम्हाला याच्या कशा पद्धतीने उत्तर देता येईल? ऍक्च्युली काय ना, हा ना प्रोसेस आहे सगळ्यांचा. सुरुवात करतात की मी स्वतःहून करू शकतो, ओके, मला जमणार आहे. मग काही महिन्यानंतर कळतं, अरे बापरे, हे आपल्याला जमण्यासारखं नाहीये. मग आपण कोचिंग क्लासच्या ग्रिडमध्ये जातोय. मग असं होतं की अरे ह्यांचं काय फॅक्टरी सुरू आहे, हे काय आपल्याला झेपत नाहीये. मग पुन्हा जाऊ दे, मी आता माझ्याकडे सिलेबस माहितीये, पुस्तकं आहेत, नोट्स आहेत, मी अभ्यासिकेत जाऊन स्वतःचा अभ्यास करतो.
तर बरीचशी जण या सर्कलमध्ये अडकतात. तर मी असं सांगेन की जर तुम्ही डिसिप्लिन्ड आहात, तुमच्यामध्ये इंटरनल मोटिवेशन खूप आहे, तुम्ही हे का करताय हे 100% तुम्हाला माहिती असेल, तर सेल्फ स्टडी करण्यात हरकत नाहीये. पण तुम्ही जर असे असाल की तुम्हाला सारखं कोणीतरी आठवण करून द्यावं लागेल, की "अरे उठ, अभ्यास कर." किंवा तुम्हाला कोणाला तरी सारखं विचारण्याची गरज असेल किंवा "अरे कन्फ्यूज, मला कॉन्सेप्ट नीट कळलेला नाही, आय नीड सम हेल्प." हे जर तुम्हाला एक्सटर्नल जर खूप हेल्प लागणार असेल, तर मग सुरुवातीलाच कोचिंग जॉइन करा. आणि एवढं स्वतःचं असेसमेंट झालं पाहिजे किमान, कारण का 10वी-12वी पर्यंतच्या आपण बऱ्याच परीक्षा दिलेल्या. बरोबर. सो खूप ऑनेस्टली आपल्याला माहिती असतं, की आपण कसा काय अभ्यास करतो आणि काय लेव्हल आहे. म्हणजे मी सेल्फ स्टडी करत 10वी-12वी केलंय, की मी ग्रुपमध्ये अभ्यास करत केलंय. हे बरोबर. थोडंसं आपलं असेसमेंट आपलं जर अलर्ट राहिलो, तर आपल्याला तर हे या गोष्टी सोपं जातं. सोपं आहे. आणखीन एक इथे थोडा एक मी मुद्दा सांगेन, की बरीचशी मुलं आता पुणे, मुंबई किंवा दिल्ली ह्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकतात कोचिंग क्लासेस. तर इथे ना बऱ्याच तोटा तर म्हणजे हां. आहे, ती फॅक्टरीच आपण म्हणतो. बरोबर. पण इथे काय होतंय, की अभ्यासाची ती एक तयारी आहेच, पण त्याबरोबर आर्थिक बाजू पण बघितली पाहिजे. त्याचबरोबर काय होतं, आपण जेव्हा घरी असतो, आपल्या घरच्या वातावरणात असतो, बाकीच्या काहीच गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची नसते. आई येऊन जेवायला देते, आपले कपडे धुतले जातायत, सगळ्या गोष्टी हँडल होत आहेत. म्हणजे बेसिक हायजीन, क्लेanलीनेस सगळं होतंय. पण जेव्हा तेच आपण बाहेर हॉस्टेलमध्ये राहतोय, तेव्हा ह्या गोष्टी पण कराव्या लागतात. तर तेव्हा आपण किती इंडिपेंडंट आहोत, हा ॲस्पेक्ट मुलांना लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. किंवा मी म्हणेन पालकांनी सुद्धा घेतलं पाहिजे, की आपलं मूल किती इंडिपेंडंट आहे. म्हणजे हा खरं तर जोक असेल, पण अशा अर्थाने म्हणतात, की मराठवाड्यातले सगळी तरुणाई सध्या पुण्यामध्ये, सगळी सदाशिव पेठांमध्ये राहते. म्हणून मी पण पाहिलं तर मराठवाड्यातले बरेचसे पदार्थ जे मला मराठवाड्यात खायला मिळत नाही, ते आजकाल सदाशिव पेठेत त्याचे स्टॉल्स लागले. हे जे फोफावणं एक प्रकारे चाललेलं आहे. तर त्याच्याबद्दल हे सगळे निकष लावले तर मला वाटतं आपल्याला समजून घेता येईल, की मी काय करायचंय आणि काय नाही. नाही, ह्याला अजून एक कारण आहे. फोमो आहे ना, फिअर ऑफ मिसिंग आउट. हो. मी जर तिथे जाऊन नाही शिकलो, तर मी होणारच नाही. नाही. बरोबर. मी क्लिअर कसं करणार? हां. आणि कितीही मला इथे रिसोर्स आपण म्हणतोय, की आपण टेक्नॉलॉजिकली आता पुढे जातोय, एआय बद्दल बोलतोय. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, आता तेच रिसोर्सेस मला ऑनलाईन मिळतायत. बरोबर. कोविडमध्ये आपण सगळ्या गोष्टी ऑनलाईन कोचिंग सगळं केलं, सगळं मिळतंय, पण तरी आपल्याला वाटतं मला तिथे जाऊन यायचं, तिथेच मला बेस्ट मिळेल. हो. सो हा जो थॉट प्रोसेस आहे तो पण क्लिअरली मुलांनी, पालकांनी नीट विचार करून हा निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण रत्नागिरीत बसून सुद्धा याचा अभ्यास करू शकतो. 100%. मला एक सांगा, आपण जेव्हा कोविडमध्ये होतो, तेव्हा सगळ्यांनी कॉलेज किंवा शाळा अभ्यास हा कंप्लीट कसा केलाय? जॉब्स, नोकऱ्या किंवा जे काही आयटीचं आपण सगळं घरी बसूनच केलेलं आहे. फक्त अभ्यास काय होतो, की एक पालकांचा असतो, की खूप अभ्यास केला पाहिजे. मुलांना एक भीती असते, "अरे, मी मिस तर करत नाहीये." ऑफकोर्स ग्रुप स्टडीमध्ये त्याचा एक एडव्हांटेज वेगळा असतो. आपण लाइक माइंडेड मुलांबरोबर असतो, चर्चा होते, आपल्याला कळतं आपलं काय सुरू आहे. तो एक एडव्हांटेज डेफिनेटली असतो. पण याचा अर्थ असा नाही, की तुम्ही तसेच करायला हवं. ॲब्सोल्यूट. म्हणजे त्या कळपाचा भाग होऊ नका. काय हवंय आणि हवंय. काय काय करायचंय ते लक्षात घेऊन या गोष्टी करता येतील. आता याला जोडूनच पण तरी म्हणजे काही राहून जाऊ नये म्हणून, की काय करावं आणि काय करू नये असं अजून काही आपल्याला सांगण्यासारखं आहे? आय थिंक मुलांनी ना एकतर हे सगळं स्पर्धा परीक्षा किंवा ह्याच्यासाठी एनरोल करताना किंवा काही कुठेतरी एक बॅकअप प्लॅन ठेवावा असं मला वाटतं. हं. म्हणजे बऱ्याच पालकांचं आणि इंडिव्हिज्युअल्सचं असं एक मत आहे, की बॅकअप प्लॅन ठेवू नका. बापरे! कारण मग फोकस अरे करता येत नाही. हा एक थॉट आहे. पण आपण हे विसरतोय, की आपलं पॉप्युलेशन ह्या भारतातलं एवढं आहे. एवढी मुलं प्रिपेअर करतायत. चांगले कधी-कधी मार्क मिळवून पण तुम्ही वेटिंग लिस्टवर असता. आणि काहीही होऊ शकतं. हेल्थ इश्यूज येऊ शकतात, फॅमिली इश्यूज येऊ शकतात, काहीही होऊ शकतं. तर अशा वेळेस आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणजे फोकस ठेवा ना, काही हरकत नाहीये. बट इफ समथिंग गोज रॉंग, देन व्हॉट? बघा, असेही आमच्याकडे केसेस झालेत. मुलांनी खूप मेहनत केली आहे, सगळं झालंय आणि परीक्षेला जाताना ॲक्सिडेंट झालेला आहे आणि घरी बसलेले. मग ते जेवढी वर्ष इन्व्हेस्ट केली ती तर वाया गेलीच. पुढचाही, हे सगळं. की आता एवढं पुन्हा एकदा सुरू करायचं, पुन्हा नेक्स्ट इयर ती तयारी करायची. मग कुठेतरी मोटिव्हेशन किंवा काही म्हणा, एक असं वाटतं की अरे आता
आय कॅन्ट डू इट एनिमोर. तो फरक पडतोच. ऍब्सोल्युटली. सो थोडं प्रॅग्मॅटिक एक प्रॅक्टिकल विचार करणं आय थिंक विल मेक अ लॉट ऑफ सेन्स. म्हणजे तसंही आपण आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना एक बॅकअप प्लॅन आपला असलेला बराच असतो. येस. ते फार गरजेचं आहे. तर ते तुम्ही सांगितलं ते फार महत्वाचं आहे. आता आपण बोलता बोलता हा विषय निघालाय म्हणून की पालक, कारण पालक ही गोष्ट खूप या सगळ्या याच्यामध्ये महत्वाची आहे. तर पालकांचा रोल काय असतो किंवा काय असावा त्याबद्दल काय सांगा? आम्ही जे बघतोय सध्या कधी कधी ज्या ही मुलं म्हणतात की मला IAS व्हायचं, IPS व्हायचंय किंवा मी MPSC ची तयारी करणार. एक ग्रुप ऑफ पालक असा आहे ना जो खूप खुश असतो. अरे वा, काय विचार करतोय, आपल्या घराण्यात कोणी नाही, तू पहिला असणार आहे. मग असं होतं की त्या योग्य अयोग्य मुलामध्ये क्षमता आहे की नाही ह्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणजे बेसिकली जे प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स असतात तिकडे पालक बघत नाही. अगदी इमोशनली तू कर, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. बरोबर. आणि त्याच्यामध्ये असं काय होतं ना की तू फक्त अभ्यास कर, बाकी काही करू नकोस, आम्ही सगळी गोष्टी देतो. मग मग त्याच्यात कर्ज असतील, तुझी आर्थिक ऍस्पेक्ट असेल, आम्ही सगळं हँडल करतो. मग अक्षरशः चहाचा कप पण तू अभ्यास कर, तू बाकीकडे काही लक्ष देऊ नको. असे अगदी म्हणतात ना अनकंडिशनल सपोर्ट देणारे पालक आम्हाला. म्हणजे आम्ही अंघोळ पण घालायला आम्ही ते तू फक्त अभ्यास कर, म्हणजे तुला सगळे गुन्हे माफ आहेत, तू कशातही येऊ नकोस, असा एक सपोर्ट असतो. काही जण असतात जे म्हणतात की थोडे अवेअर असतात की अरे ह्या बाळांनी आम्हाला माहिती किती मागे लागून लागून ह्यांनी अभ्यास केलेला आहे, हा एवढा मोठा पल्ला स्वतःहून कसा करणार. सो तशा वेळेस पालक म्हणतात की ठीक आहे, लेट आय गिव्ह यू डेडलाईन की तू 3 अटेम्प्ट दे, 2 अटेम्प्ट दे, 2 वर्ष दिले, 3 वर्ष दिले, देन लेट सी काय होतंय की नाही. तर इथे पालकांनी किंवा आता जे हा जर एपिसोड कोण बघतायत, पालक बघतायत, त्यांच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे की स्वतःच्या मुलाला ना ऑब्जेक्टिव्हली जर असेस करा. कारण का जनरली काय होतं, माझा मुलगा छान अभ्यास करतो पण याचे मित्र आहेत ना ह्याच्यामुळे हा अभ्यास करत नाही, किंवा घरचं वातावरण असं ना म्हणून ह्याला इथे इथे आवाज खूप आहे, मग आपण त्याला वेगळी खोली देऊया, दुसरीकडे जाऊया, आमच्याकडे रिसोर्सेस नाहीये. हे असं सगळं न करता पालकांनी विचार करायला पाहिजे आपल्या मुलामध्ये खरी ती क्षमता आहे का, तेवढा फोकस आहे का, ते पण गरजेचं आहे. आणि महत्वाचं हा पुढे जाऊन एवढी मोठी जबाबदारी घेण्याच्या तयारीत आहे का. बरोबर. काहीतरी पोझिशन मिळणार, डेझिग्नेशन मिळणार ह्याच्यामध्ये नको, किंवा जे प्रॅक्टिकली जे ऑप्शन्स येत आहेत त्यांना कम्प्लिटली ओव्हरलुक नका का. तुम्ही सपोर्ट द्या, सगळं करा. काही जणांचं असं असतात, मी त्याच्या शेजारी बसले ना की तेव्हाच तो अभ्यास करतो, असं काही आईंचा एक डायलॉग असतो किंवा मला त्याला उठवावंच लागतं. पण मुलं हे विसरतात की अलार्म आपल्याला कधी उठवत नाही, जबाबदारी उठवते. ऍब्सोल्युटली बरोबर. की आय हॅव अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, पर्पस, मी उठणार. बरोबर. पण तुमचे मुलं किती इंडिपेंडंट आहे हे लक्ष द्या आणि अकॉर्डिंगली सपोर्ट करा. आपल्याला मोटिवेशन नुसतं तू कर, तू कर, तू होशील हेही बोलायचं नाहीये. किंवा काही पालक नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट मध्ये जातात की तू काहीच करणार नाही, बघू तू काय करशील, किंवा ह्याच्यानी काही नाही होणार, किंवा कंपॅरिझन मध्ये जातात, बघितलं अमुकचा मुलगा काय झाला, तू काय करतोयस, तू काय दिवे लावणार आहेस. हे दोन्ही एक्स्ट्रीम्स न घेता तुमच्या मुलाकडे बघा किंवा मुलीकडे बघा की व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर देम, अकॉर्डिंगली त्यांना एन्करेजमेंट द्या, इव्हॅल्युएशन करून. बरोबर. मग आय थिंक जो काही प्लॅन तुम्ही ठरवला आहे, जे काही करिअर ठरवलंय ते अचीव करणं मुलांना खूप सोपं जाईल. दॅट्स हाऊ आय फील. ते करिअर निवडताना आधीच आपण भयंकर संवेदनशील स्टेजमध्ये असतो, त्यावेळेला आपल्या जवळचे पालकच असतात. त्यामुळे तो मुद्दा मला त्यामुळे घ्यावा असं वाटलं की ते काय करतात ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर आपण आता असं म्हणू, तुमच्या बोलण्यातलं सार मी असं काढतो की पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची एक स्लॅमबुक भरली पाहिजे. त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टींकडे तशा पद्धतीनं बघितलं तर ते त्याला पण हेल्पफुल असेल. म्हणजे आता हे करताना ऑब्व्हियसली, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की ते सगळं पैशांचा प्रश्न असतो की तिथे जाऊन राहणार कसं, मी तुम्हाला वेगळी खोली देऊ शकणार आहे का नाही, अशा अनेक अडचणी. तर अशा कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि त्या अडचणींवरती काय पद्धतीने मात करता येऊ शकते. अडचणी म्हणण्यापेक्षा जेव्हा कसं आहे की तुम्ही ठरवलं की मी आता करणार आहे, आपल्याला माहिती आहे पोर्शन वास्ट आहे, त्याचबरोबर कॉम्पिटिशन पण आहे, तर अशा वेळेस थोडं प्रॅक्टिकली हाही विचार करायला पाहिजे मी कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, ओपन, जनरल, जे काही कॅटेगरीज आहेत तेही विचार करणं गरजेचं आहे. कारण का आहे तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, पण अवेअरनेस पण ठेवला पाहिजे. सो तो एक आहे. त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट जो आहे
ते खूप महत्वाचं आहे. मुलं अशी सरळ अभ्यासाला बसतात, पण नेमका अभ्यासाला अप्रोच कसा करायचा? स्टडी टेक्निक्स असतात, फ्लॅश कार्ड्स असतात, पोमोडोरो टेक्निक्स आहेत किंवा आपण टाइम टेबल कसा तयार करतोय हे खूप महत्वाचं आहे. एवढा वास्ट पोर्शन आपण कशा पद्धतीत त्याला अप्रोच करणार आहोत की हे काय म्हणाले तुम्ही, पोमोडोरो टेक्निक, हे काय सांगता येईल आपल्याला? पोमोडोरो टेक्निक म्हणजे असं असतं की जनरली तुम्ही 25 मिनिटं सलग एक गोष्ट करायची, फोकस्ड कम्प्लिटली. मग 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, मग पुन्हा 25 मिनिटं सलग न उठता आपण पुन्हा बसून नेक्स्ट टप्प्यावर जायचं. सो टास्क असतील, आधी एक टू डू लिस्ट करायची की आज मला एवढे चॅप्टर्स करायचे, एवढ्या चॅप्टर्समध्ये हे 2 प्रश्न माझे 25 मिनिटात झाले पाहिजेत. ओके. मग मी 5 मिनिटाचा एक ब्रेक घेतला, पुन्हा 25 मिनिटं बसले, 5 मिनिटाचा एक ब्रेक घेतला. ही जर सायकल केली म्हणजे काय होतं, आणि आता जेव्हा आपल्याकडे एक अशी जनरेशन आहे जी फक्त शॉर्ट्स बघते आणि 2 सेकंदाच्या वरती फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, आपण अपेक्षाच नाही करू शकत की हे बाळ 18 तास बसणार आहे. शक्यच नाही. सो मग यू फिगर आउट अ टेक्निक. सो ह्या असे टेक्निक्स तुम्ही यूज करू शकता. आणि इथेच गल्लत होते मुलांची, फक्त सरळ अभ्यासाला बसतात. बरोबर. दे डोंट रिअलाइज की माझ्या सेकंडली ह्याच्यामध्ये अजून एक आहे, स्टडी टेक्निक्समध्ये आम्ही अजूनही म्हणतो तुम्ही कुठल्या टाईपचे लर्नर आहात हेही माहिती नसतं. मी व्हिज्युअल लर्नर असू शकते, ऑडिबल असू शकते, कायनेस्थेटिक असू शकते. तर नेमकं मी कशा प्रकारे चांगलं, कोणी जर सांगितलं तर मला लक्षात राहतं का, मी ग्रुपमध्ये अभ्यास करू शकतो किंवा मी स्वतःहून केल्यावर मला लक्षात राहतं, हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याकडे नोट्स टेकिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत, ते आपण अप्लाय करत आहोत का, हेही बघणं गरजेचं आहे. आणि इनअदर अडथळे जे आपण म्हणतो ना, की एक ओव्हरऑल इमोशनल वेलबिंग आणि प्लॅनिंग नसतं, की ह्याला किती तास लागणार आहे, किती मेहनत लागणार आहे, मला किती रेझिलियन्स एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, की तुम्ही किती पटकन बाउन्स बॅक करू शकता. फेलियर पार्ट अँड पार्सल सगळ्यांचं आहे, पण मला एक मुद्दा नाही कळला, मी 2दा वाचला, 3दा वाचला, 4थ्यांदा मी म्हणणार जाऊ दे, मला नाही करायचं. हे असा जर ॲटिट्यूड असेल तर तुम्हाला पुढे पुढे जाऊन त्रास होणार आहे. कारण का, तुम्ही जेव्हा ऑप्शनल आणि जेव्हा आपण मेन्समध्ये जातो तेव्हा एका विषयावर तुम्ही खूप वाचताय किंवा तुम्ही इन डेप्थ करताय, तर तेव्हा तुमचे जर बेसिक फंडामेंटल्स क्लिअर नसतील तर तुमची पुढे गाडी अडकणारच आहे. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जो महत्वाचा एक प्रश्न येतो की ह्याचे काय काय टप्पे आहेत, काय काय टप्प्यांवरती आपल्याला कशी कशी तयारी करायची, तर त्याबद्दल सांगा. स्पर्धा परीक्षांमध्ये एमपीएससी म्हणा, यूपीएससी 3 टप्पे जनरली असतात. एक असतात आपले प्रिलिम्स, मेन्स आणि मग इंटरव्ह्यू. प्रिलिम्समध्ये जनरली आपल्याला 2 विषय आणि भाषा आहेच. सो इंग्लिश, मराठी असणार जर एमपीएससी असेल तर, आणि जनरल स्टडीज म्हणून एक असा पेपर असो, यूपीएससी, एमपीएससी दोघांमध्ये. आणि आता सध्या दोघांचंही फॉर्मॅट सिमिलर झालेलं आहे. फक्त फोकस असा आहे की प्रिलिम्स जेव्हा आपण एमपीएससीची जेव्हा तयारी करतो, प्रिलिम्स म्हणा किंवा मेन्स, तेव्हा फोकस हा महाराष्ट्र असतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे, इतिहास, संस्कृती, पॉलिटिक्स, ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यूपीएससी असेल तर आपलं पूर्ण देशाची आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर प्रिलिम्सची अशी तयारी. मग सेकंड येतो, ते क्लिअर केल्यावर आपण जातो मेन्समध्ये, जिथे आपल्याला आपला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा असतो. आणि जनरली एक विषय जो तुम्हाला सोपा जातो, समजतो आणि इंटरेस्ट पण आहे, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आपण इंटरेस्ट ज्यावर आहे त्यावरती फोकस करूया. ऍब्सोल्युटली. कारण काय होतं की आपल्याला तो कळतोय आणि समजतोय, त्याच्यामध्ये वेळ अजून काहीतरी कोणाला दाखवायचं नाहीये, ते नंतर आहे. सध्या मुद्दा आहे की पेपर क्लिअर झाला पाहिजे आणि आपल्याला फुल इन डेप्थ म्हणजे एक्झॉस्टिव्ह माहिती आपल्याला त्या विषयाबद्दल असायला पाहिजे. तर त्याची तयारी, त्याला लागणारे जेवढे रिसोर्सेस आहेत, जे काही आहे ते आपल्याला करायचंय. ते क्लिअर झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपले फंक्शनल स्किल्स, आपली पर्सनॅलिटी, बिहेवियर आणि आपण ओव्हरऑल निर्णय क्षमता कसे घेत आहोत, आपण ॲज अ लीडर आपण कसे आहोत किंवा कसे असू शकतो, ह्याच्यावर फोकस केलं पाहिजे. आणि ते करता करता कम्युनिकेशन स्किल्स, ॲनालिटिकल स्किल्स, तुमची लिसनिंग अबिलिटी, क्लॅरिटी आणि स्वतःचं सादरीकरण, त्याच्यामध्ये ग्रूमिंग पण आलं, तर तुमचं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि तुमचं पर्सनॅलिटी, हे दोन्ही तिकडे गोष्टी लागणार आहे. बेसिकली तुम्ही स्ट्रेसमध्ये कसे डिसिजन्स घेता, या गोष्टी तिकडे असेस केल्या. तर हे 3 टप्पे या दोन्ही परीक्षांमध्ये आहेत. तर ह्याची तुम्हाला तयारी करावी लागेल आणि गो विथ द फ्लो. की माझा आधी हे प्रिलिम्सची एवढी तयारी झालेली आहे, प्रिलिम्समध्ये काय झालं, मी कसा अभ्यास केला, त्या हिशोबाने आपण मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा काय अडथळे आले, तेव्हा मला पोर्शन जमला नाही, माझं टेक्निक चुकलं, की मला कॉन्सेप्ट्सच कळलेले नाहीयेत. काही जण गणित सोडून देतात,
आणि जेव्हा सीसॅट सारखी परीक्षा येते जिथे तुमचं लॉजिकल आणि क्वांटिटेटिव्ह स्किल्स चेक केले जातात त्यावेळेला ते जमत नाही. मग नेमकं आपले बेसिक्स हल्लेले आहेत का हे पण गृहीत धरणं म्हणजे चेक करणं गरजेचं आहे. सो अडथळे म्हणायला आपण ह्या गोष्टी बघतो. सेकंडली खर्च ह्या सगळ्या गोष्टी पण बघायला पाहिजेत की आपण किती खर्च करतो या सगळ्यांमध्ये, कारण काही सोपं नाहीये. बरोबर. पण हे हॅव्हिंग सेड दिस बरेचसे फ्री लर्निंग रिसोर्सेस पण अवेलेबल आहेत. पण आपल्याला काय वाटतं जे फ्री आहे ते बरोबर नाहीये. जोपर्यंत आपण खूप पैसे खर्च करत नाही तोपर्यंत काहीतरी काम केल्यासारखं वाटत नाही. म्हणून तोही एक ऍस्पेक्ट घेतला पाहिजे. आपण किती स्ट्रेस घेऊ शकतो. ओके. कारण काय होतं की आपण सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं तयारी करतोय, MPSCची तयारी करतोय. मग आपण जेव्हा बघतो की आपले पियर्स ज्यांनी हा रोड नाही घेतला ते प्रॉब्ली नेक्स्ट कोर्स घेत आहेत, जॉब्स घेत आहेत, करिअरमध्ये पुढे जात आहेत, तेव्हा आपली मानसिकता कशी असते. बरोबर. हा एक कधी कधी नाही वर्क्स ऑन युअर सायकी. बरोबर. सगळे सेटल होत आहेत आणि मी काय मी काय करतो हा एक प्रकार होतो. आणि अडथळ्यांमध्ये अजून एक होतं कधी कधी जेव्हा रिअटेम्प्ट घ्यायला जातो तेव्हा पुन्हा सुरुवात आहे. पुस्तक घेतल्यावर वाटतं अरे हे तर मला येत आहे, हे मी केलेलं आहे गेल्या वर्षी. मग तेवढा फोकस राहत नाही, मग आराम होतो, थोडा कंटाळवाणा होतो. मग पुन्हा तो जो येत नाही आणि देन ओके आय विल सिट अँड रीडू इट. मग कसं तरी आपण करतो पण त्याच्यामध्ये आपलं म्हणजे म्हणतात 100% फोकस नसतो. आणि इंटरव्ह्यूची तयारी ही मेन्स क्लिअर केल्यानंतर बरीच जण करायला लागतात. ते सुरुवातीलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल, भाषा आहे ती ओव्हरनाईट घोकमपट्टी करून येणार नाहीये आपल्याला. बरोबर. तुम्हाला त्याच्यातलं ग्रामर, त्याचं सेंटेन्स फॉर्मेशन, एक्झॅक्ट वर्ड्स, तुमचं प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. किंवा आपल्या लहानपणापासूनच ऍब्सोल्युटली. आणि कुठे पकडतात तुमच्या बिहेवियरल ऍस्पेक्टमध्ये पकडतात. तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे तर ह्याचा सराव नियमितपणे करायला हवा. आणि अजून एक करताना काय करतात शॉर्टकट शोधण्यामध्ये वेळ जातो. म्हणजे 10 व्हिडिओज बघायचे की अरे हा म्हणाला ह्याच्यातलेच प्रश्न आहेत, गेले 4 वर्ष ह्याच्यातला प्रश्न आलेला नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो शॉर्टकट मध्ये वेळ घालवण्यापेक्षा कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या, तेवढ्याच वेळेत तुमचा तो कम्प्लीट झाला असतो. बरोबर. सो ट्राय अँड फिगर आउट, जम्पिंग नका करू. किंवा मी एक कोचिंग क्लास किंवा मी एक सेल्फ स्टडी डिसाईड केलेलं आहे, कुठल्या तरी मित्राचं ऐकून अरे ते बेटर आहे, आपण मग आता तिकडे जाऊया. किंवा 10 ठिकाणी नोट्स गोळा करणं, हे पण ऍक्च्युली अडथळे आहेत. हे खूप सॉफ्टवेअर इश्यूज आहेत जे लोकांच्या लक्षात येत नाही. कारण का होतं डेस्परेशन मध्ये जातो, बरोबर, काहीही करून मला गाठायचंय. येस. सो मग काय होतं त्या डेस्परेशन मध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात अँड दॅट कॅन अफेक्ट युअर ओव्हरऑल परफॉर्मन्स. आणि ते मोठे अडथळे आहेत आणि जे आपण कधी क्लिअर करण्याचा विचारच करत नाही. सो आय थिंक ह्या ऍस्पेक्ट्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कसा कासवाची गोष्ट की आपण धावत निघालोय रेस जिंकायची म्हणून वेळेवर जाऊन आपला काहीतरी गडबड होऊ शकतो. इथे एक सांगू का, इफेक्टिव्हनेस आणि एफिशियन्सी मधला फरक आहे. आपण सगळेजण एफिशियंट होते पण इफेक्टिव्ह होत नाही. ऍब्सोल्युटली वेगळ्या ऍस्पेक्ट्स आणि गोष्टी. सगळ्यांचा वर एफिशियन्सीवर आहे की तू 8 तास अभ्यास कर, 12 तास. पण इफेक्टिव्ह कधी होतं की मी 4 तास केला पण परफेक्ट केलाय. बरोबर बरोबर. आमचे गाण्याचे गुरुजी पण म्हणायचे की तू काही 10-10 तास रोज तो तबला वाजवत बसण्याची आवश्यकता नाही, 2च तास वाजव, पण तो अगदी लक्षपूर्वक नीट समजून वाजव, तो तुला 10 तासाचा परिणाम देईल. पण ह्या सगळ्याला ना एक फार महत्वाचं ठरतं ते मार्गदर्शन. हो. की तुम्ही म्हणाल की स्टडी टेक्निक्स काय ते माहीत करून घे, काय करायची तयारी, कशी करायची, हे सगळ्याला मार्गदर्शन म्हणून फार गरजेचं आहे. पण ना हे ठरवता येत नाही की योग्य मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय. आता काय झालं ना, योग्य मार्गदर्शन असं नाहीये बरोबर. जे आपल्याला छान वाटतं ऐकायला. माझ्या मनातलं जर तुम्ही सांगत असाल तर यू आर द बेस्ट. मी म्हटलं की अरे तू खूप छान आरामात करू शकशील. तू नाही करणार तर मग कोण करणार. हा जेव्हा पालकांना म्हणजे जे आपण म्हणतो ना की इगो बुस्टिंग चाललंय, बरोबर, शुगर कोटिंग सुरू आहे. बरेचसे आता आम्ही या फील्ड मध्ये आहे, आम्ही असे काउन्सिलर्स, मी त्यांना नाही म्हणणार, आय कॉल देम सेलर्स. ते एंडोर्स करतात, त्यांच्याकडे कोचिंग पॅकेज आहे ते एंडोर्स करतात, तो त्यांचा बिझनेस आहे. सो मार्गदर्शन जेव्हा घेते, एकतर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये जात आहे किंवा इन्स्टिट्यूटची जरा रेप्युटेशन बघा, किती जण ऍक्च्युली पास झालेली आहे, किती जणांनी ते क्लिअर केलेलं आहे. सेकंडली
बी रेडी टू लिसन टू हार्श रियालिटीज, की भाऊ तुझं झालेलं नाहीये, यू आर नॉट कट आउट फॉर इट. बरोबर. काउन्सिलिंगमध्ये पण जेव्हा आम्ही एक सजेशन देतो की आय डोंट थिंक सो यू शुड गो फॉर इट, त्या पेरेंट्स असे मी तुम्हाला दाखवतो की हा मुलगा कसा करेल किंवा ही मुलगी ह्याच फील्डमध्ये कशी जाईल. हे इगोवर न घेता आपण जर प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे, रिअलिस्टिक, की त्या माणसाचा काय फायदा आहे. बरोबर. पण आता काय होतं, जर तिकडे कोचिंग एनरोलमेंट जाणार असेल तर मी कधीही तुम्हाला सांगणार नाही की यू कांट डू इट. बरोबर. बरोबर. सो योग्य मार्गदर्शन जेव्हा आपण म्हणतो, पालकांनी तयारी ठेवली पाहिजे की थोडं त्याच्या मागे रिसर्च करणं गरजेचं आहे. बरोबर. स्वतःबद्दल, स्वतःच्या मुलांबद्दल, त्या इन्स्टिट्यूटबद्दल आणि कोण फॅकल्टीज आहे. कारण का आता ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहेत, असं नाहीये की नाहीये. मग हे सगळे जर तुम्ही मुद्दे घेतले तर डिसिजन घेणं तुम्हाला सोपं जाईल. आणि एकाच ठिकाणी किंवा उगाच खूप इम्प्रेस होऊन बरोबर. किंवा तुम्हाला माहितीये त्या XYZ चे एवढे फॉलोअर्स आहेत म्हणजे तू ही इज द बेस्ट. त्याच्या YouTube चॅनलला एवढे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे ही इज टीचिंग द बेस्ट. पण ती टीचिंग मेथडॉलॉजी तुम्हाला सुटेबल आहे का, बरोबर. हे पण समजून घेतलं पाहिजे ना. सो आय थिंक थोडं इन्फॉर्मेशन आणि फायनल डॉटेड लाईनवर साईन करण्याच्या आधी टेक सम टाइम, बरोबर. थोडा बफर टाइम ठेवा ठीक आहे. अँड देन गो हेड अँड फायनली टेक इट. आणि एकदा जर डिसाईड केलं, सगळ्या बाजूने विचार कर, देन डोंट लुक बॅक. बरोबर. असं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आपण एखाद्याने गोड गोड कौतुक करून सांगितलंय तर एकदा आपण क्रॉस चेक पण केलं पाहिजे. 100%. बरं. कारण आजकाल गोड बोलणारे जास्त आहे. तू बरं. करू शकतोस, का नाही करू शकत. कारण का त्याच्यात एकही मुद्दा असतो, मी कशाला याला उगाचच सांगू, करेल पण. आणि मग काही जण असेही असतात, अहो ते काय फरक पडतो आपल्याला. पॉझिटिव्ह स्ट्रोक्स जे आहेत हा, म्हणजे हे पण थोडंसं घातक असू शकतं खूप घातक आहे. की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, सगळं हो, सगळं positive होईल. पण पण तो बबल आहे आणि तो बबल कधी फुटू शकतो. आणि जेव्हा हार्श रियालिटी आपल्या समोर येते तेव्हा कळतं, अरे बापरे, हे भलतंच आहे. हो. आणि असे आमच्याकडे केसेस आलेले आहेत जिथे मुलांनी सांगितलेलं आहे की आय डिड नॉट नो बट यू एज अडल्ट्स न्यू इट, तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं. आणि मग पुन्हा मग असं होतं की आम्ही तुमच्यासाठी एवढे सॅक्रिफायसेस केले आणि आता हे ऐकावं. हे ऐकावं. पण हे तर होतच असणार. म्हणजे काय आपण म्हणतो की एवढे लोक परीक्षा देतात, जागा एवढ्या आहेत, त्यामुळे अपयश म्हणजे येणार आहे, ते वाटेवर उभंच आहे. कधी येईल आपल्या पुढे सांगता बरोबर. येत नाही. पण मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला एकतर जी बेसिक मंडळी आहेत, जनरेशन जी येते, दे जॉईन इन ऑर्गनायझेशन विथ अन एक्झिट टाइम, की मी ते 1 वर्ष काम करणार आणि निघणार. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आय एम ऑफ. तर अशा वेळेस तुमची डेडलाईन ठरवणं खूप गरजेचं आहे, की माझ्याकडे काय टाईमलाईन आहे. इथे पालकांनी पण एक रोल घेतला पाहिजे, की तुझ्याकडे एवढा वेळ आहे. ह्याच्यात जर सेटल झालास इट इज फॅन्टास्टिक. अदरवाईज लुक ॲट अदर ऑप्शन्स. बरोबर. कारण का अलाउड आहे काही कॅटेगरीसाठी 45 वयापर्यंत तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. बरोबर. बरोबर. तू ट्राय करत बस, आम्ही तुझं सगळं बघतो. हे मग तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला ऐतोबा करताय. बरोबर. यू आर नॉट मेकिंग द पर्सन रिस्पॉन्सिबल. सो एक्झिट टाइम ठेवणं खूप गरजेचं आहे, की नाही होते. काही जणांना उगाच हट्ट किंवा इगोमुळे, मी सांगितलंय ना मी करणार म्हणजे मी करणार. पण अरे भाई, तयारी करत नाहीयेस, तेवढा एफर्ट नाहीये, तेवढा फोकस नाहीये, कंटाळ दिसतोय आणि कॉन्सेप्ट्स नाहीयेत. आणि आता एक लेथार्जी आलेली आहे, कारण का सगळं हाताशी तोंडाशी मिळतंय. बरोबर. कुठलेही रिस्पॉन्सिबिलिटीज नाही, काही बिल्स भरायचे नाहीयेत. मग ऐतोबा आणि एकदा लेझीनेस, लेथार्जी बॉडीमध्ये आली की आपण मग नाही काही बोलू शकत. सो आय थिंक तो एक्झिट पॉइंट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे असंही होतं ना, की वाटतं की नाही आत्ता नाही झालं, पण अजून 1 वर्ष द्या मला, होईल. हरकत काही नाहीये. पण तो एक प्रॅक्टिकली विचारपूर्वक केलेला निर्णय असायला पाहिजे आणि तसे एफर्ट्स घातले पाहिजे. तुम्ही पुन्हा जर सेम फॉर्मॅट, सेम पद्धत अभ्यासाची, नोट्सची जर कंटिन्यू करणार असाल देन इट्स अ प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला तिकडे खूप ऑब्जेक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि अवेअर राहिलं पाहिजे, की गेल्या वेळेस ना मी ह्या चुका केल्या. बरोबर. आता नेक्स्ट 1 वर्ष मिळालं ना तर आय एम गोइंग टू चेंज माय फॉर्मॅट. सी कसं आहे ना, तुम्ही सेम एफर्ट्स टाकले तर सेम रिझल्ट्स मिळणार. रिझल्ट्स वेगळे हवेत तर एफर्ट्स पण वेगळे हवेत ना. बरोबर. दॅट्स हाऊ यू हॅव टू वर्क अराउंड. बरोबर. म्हणजे मी एक क्रिकेटचा खेळाडू आहे असं गृहीत धरलं, तर मी जर सतत स्लिपमध्ये कॅच देऊन आउट होतोय, तर आता मला जरा वेगळ्या पद्धतीने शॉट्स खेळले नाही तर मी परत आउट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत, तुमची अभ्यास करण्याची पद्धत, नोट्स काढण्याची पद्धत ती बदलत राहिली पाहिजे. किंवा
ती सतत अॅनलाइज करत राहिली पाहिजे की कुठली आपल्याला जास्त मदत करते. आता हे आपण अपयशाबद्दल बोललोय म्हणूनच डिप्रेशनही येतं बऱ्याच वेळा. मग ह्या सगळ्या ह्याच्यातून परत करिअर तर राहून जाईल किंवा डिप्रेशनशी डील करतोय, करिअरशी डील करतोय, कदाचित दुसरा ऑप्शन पण बघेल. हा सगळा गुंता कसा सोडवता येऊ शकतो? सगळ्यात आधी ना डिप्रेशन एक खूप एक्स्ट्रीम मेंटल स्टेट आहे जिथे तुम्हाला प्रोफेशनल हेल्प घेऊन आयडेंटिफाय करावं लागतं की तुम्ही डिप्रेस्ड आहात. बरोबर. आता आपण सर्रास हा ते एक सगळी जण बोलतो आय एम स्ट्रेस्ड अँड डिप्रेस्ड. रादर आपण मगाशी म्हटलं तसं की या नव्या पिढीचा तर तो एक हे झाले हा म्हणजे जे फोमो बद्दल बोललं हो, तसं हे आहे. हे की आय एम डिप्रेस्ड I'm- किंवा आय एम स्ट्रेस्ड आउट. बेसिकली हा एक क्लिनिकल ऍस्पेक्ट आहे. तुम्ही एक म्हणू शकता की ओके मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही म्हणून मी अपसेट आहे, मला राग आलेला आहे, मी फ्रस्ट्रेटेड आहे. डिप्रेशन मध्ये न जाता तर आधी सगळ्या आय थिंक पेरेंट्स किंवा जे सपोर्ट सिस्टम आहे आणि इंडिव्हिज्युअलला पण हे कळायला हवं की आपण हे उगाच खूप एक्झॅजरेट करून सांगतोय. बरोबर. आपल्या इथे बरीचशी ठिकाणी आता जे चालू आहे ना की परीक्षांचं ओझं, स्ट्रेस खूप आलेला आहे. पण मी हे म्हणेन की हे नाहीये. तुम्हाला माहिती आहे बोर्डाची परीक्षा आहे म्हणून तुम्ही 8वी पासनं मुलाला कोचिंग क्लासमध्ये टाकलं आणि अचानक सांगितलं नाही ना उद्या बोर्ड एक्झाम आहे. बरोबर. मग स्ट्रेस कसला? बेसिकली भीती की मी तयारी केलेली नाहीये. हे एवढं सोपं आहे. सोपं आहे. आणि आई-बाबांना एक सोसायटल लाज वाटते की अरे कमी मार्क मिळाले तर कसं काय काय करणार? तर हे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणतो अरे 20-25 वर्षाचा त्याला अजून झालं नाही. लोकांना काय सांगणार? बरोबर. ह्याचा जो प्रेशर असतो त्याच्यामुळे हा सगळा आपण मोठा बबल तयार करतो आणि सांगतो जाऊ दे त्याला काही बोलू नका, डिप्रेस्ड आहे, काहीतरी एक्स्ट्रीम स्टेप्स घेतील. जे घेणारे असतात ते घेतात पण जे धमकी देणारे ते काही नाही करत. आय एम मेकिंग अ व्हेरी बोल्ड स्टेटमेंट. बरोबर. पण हे पण हे फॅक्ट आहे ना, बरोबर. आपण फक्त बाहू दाखवतो म्हणजे काय होतं की ठीक आहे बाबा याला काही बोलू नका, हिला काही सांगितलं नाही ही काहीतरी करेल, आपण मग तिच्या कलेने घेतो. पण तो माणूस आता लेझी झालेला आहे. आणि ऑफकोर्स काही जेन्युइन केसेस असतात. मग तिकडे तुम्ही मग प्रोफेशनल काउन्सिलर्स, प्रोफेशनल सायकायट्रिस्टकडे जाऊन रेग्युलर काउन्सिलिंग सेशन्स घेऊन तुम्ही या ॲस्पेक्टमधनं बाहेर निघू शकता. बरोबर. इथेच आपण मेंटल वेलबिंग, इमोशनल रेझिलियन्स ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हा पण एक ॲस्पेक्ट आहे ओव्हरऑल तयारीचा, बरोबर. की तुमची मानसिकता काय आणि ऑनेस्टली स्पीकिंग जर तुम्ही एवढे फ्रेजाईल असाल, तर तुम्ही एवढ्या मोठ्या पोझिशन्सवर कसे निर्णय घ्याल? खरंय. हा पण एक आपल्याला म्हणजे आपण एक जिल्हाधिकारी झालो तर अख्खा जिल्हा आपल्या हातात हो. असणार आहे. त्यामुळे तो- आपल्या डिसिजन्स वरती अख्ख्या जिल्ह्याचं भवितव्य आहे. तो स्ट्रेस आणि प्रेशर घेण्याची जर तयारी नसेल म्हणजे एवढूसा आता छोटूसा तुम्ही प्रेशर घेऊ शकत नसाल, पुढे जाऊन तुम्ही एवढे मोठे मोठे निर्णय कसे घ्या? ही तयारी आहे आणि इथेच आपल्याला गोष्टी दिसायला लागतात. आणि ही लिटमस टेस्ट म्हणून आपण गृहीत घेऊ धरायला शकतो. काहीच हरकत नाही. हरकत नाहीये. अँड दॅट्स अ बेटर वे म्हणजे प्रॅक्टिकल आणि ठीक आहे मी डिसाईड केलं नाही झालं त्यात एवढं मोठं आभाळ कोसळणार नाही. आय मे बी बेटर एट समथिंग एल्स. बरोबर. तो एक करिअरला दुसरे पर्याय आहेत का? भरपूर आहेत. तर ते जाणून घेण्यासाठी करिअर काउन्सिलर कडे जा. Absolutely. न्यूजपेपर वाचा. बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजेत या सदराखाली आपल्याला भरपूर गोष्टी बघायला मिळतात. ॲब्सोल्युटली. कारण काय होतं बरीचशी जण स्पर्धा परीक्षा किंवा गव्हर्नमेंट जॉब्स का बघतात? स्टेटस, सिक्युरिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी, प्रेशर नाहीये जॉब्समध्ये सो इट्स इझी आणि लाईफटाईम मिळते. सो ह्या कारणांसाठी जनरली ते जॉब घेतात. असं नाही की मला ती पोझिशन घेऊन काहीतरी बदल आणायचा. आणि ते स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत ते हे पण असतं ना लाल दिव्याची गाडी. लाल दिव्याची ते गाडी. एक स्टेटस स्टेटस आहे. स्टेफेस असतं ते. सो म्हणून सांगा आपण जर सुरुवात या सेशन्स वगैरे का करतोय? ते जर क्लिअर असेल देन आय थिंक प्रवास सोपा जातो. हां, नाहीतर एक थोडे पैसे खर्च करून एक दिवा आण. म्हणजे तेही करता येईल ना. आपण प्रॅक्टिकली म्हणजे हे आपल्याला कुणाला दुखवायचं नाहीये, पण प्रॅक्टिकली हे समजून घे ना, त्या लाल दिव्यासाठी एवढा खर्च का म्हणजे एवढा काळ आणि गुंता करतोय. असे अनेक करिअर्स आहेत जिथून तुम्हाला जे पाहिजे समाजात प्रतिष्ठा हवी, पैसे हवेत, मान सगळं मिळू शकतं. अँड विथ समथिंग दॅट यू कॅन एन्जॉय ऑल्सो. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तर शेवटी आहे ते समाधान. आपल्या आई-वडिलांना आनंद हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी तर गोष्टी करता येऊ शकतील. बापरे! खूप वेगवेगळं आपण कुठेपर्यंत जाऊन पोहोचलो आध्यात्मिक वगैरे पद्धतीने. पण तरी काही प्रश्न आहेत. आपलं एक सदर असतं ज्याच्यामध्ये आपण लोकांना आवाहन करतो की तुम्हाला आपलं पुढे काय मध्ये आपण हा विषय घेणार आहोत.
तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला पाठवा. तर आमच्याकडे काही प्रश्न आले सुवर्णा शेवगावकर दहिसरच्या. तर त्या पालक म्हणून त्या विचारतात की ह्या स्पर्धा परीक्षांकडेच एवढा ओढा का आहे? जे मी आधी सांगितलं, की इन टर्म्स ऑफ थोडं स्टेटस, सिक्युरिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी आणि काही जणांना आता काय झालंय जेन झी जे आपण म्हणतो तिकडे हे दिसायला लागले, की टिपिकल कॉर्पोरेट 9 to 5 स्ट्रेस ओरिएंटेड जॉब नकोय आम्हाला. हं. कारण का जॉबची शाश्वती नाहीये. प्रायव्हेटमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही जोपर्यंत कंटिन्युअस अपडेटेड राहत नाही आणि रोज परफॉर्म नाही करत, तुम्ही तिकडे सर्व्हाइव्ह करू शकत नाही आणि आता कॉन्सेप्ट आहे बीइंग रेलेव्हंट. म्हणजे तुम्हाला अपस्किल, रिस्किल ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. तर बऱ्याच वेळेला हा स्ट्रेस असं वाटतं पालकांना असं वाटतं, की आमच्या मुलांनी अंडरगो करू नये. त्याऐवजी गव्हर्नमेंट जॉब्स घे. सेटल्ड लाईफ आहे, सिक्युअर्ड आहे, मान आहे. सगळीजण तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतात आणि तुम्ही काहीतरी करू शकता. ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये बरेचसे पालक आणि मुलं असं म्हणतात, की आय थिंक यू शुड गो अहेड आणि काही ठिकाणी जर आपण बघितलं जिओग्राफिकली पण भारतात पण असे म्हणजे उत्तर भारतामध्ये तुम्ही बघाल, की मॅक्सिमम फोकस हा गव्हर्नमेंट जॉब्सकडे आहे. काही ठिकाणी मे बी साऊथला जाल तर तिकडे मे बी एंटरप्रेन्योर किंवा आयटी ओरिएंटेड जॉब्सकडे कल आहे. अर्बन आपण शहरांमध्ये एवढा कल गव्हर्नमेंट जॉब्सकडे बघत नाही. पण तेच टियर 3, टियर 2 सिटीजमध्ये आपण बघतो, की मुलांना यांचा खूप एक फॅसिनेशन किंवा तो ग्लॅमर आहे. कारण का ती पॉवरची जागा आहे बरोबर. आणि सगळ्यांना पॉवर हे अगदी आकर्षित करतच. तर हेही त्याच्यातले सटल मुद्दे असू शकतात. मी असं नाही म्हणत, की हेच आहेत, पण हे पण कुठेतरी आपल्याला इन्फ्लुअन्स करत जातं, जे आपल्याला लक्षात येत नाही. सो दीज कॅन बी द रिझन्स का ही मुलं ह्या सगळ्या फील्ड्सकडे जातात. जात आहेत. अर्चना सुहास म्हणून आहेत पुण्याच्या. त्यांनी एक प्रश्न विचारलाय, की माझा मित्र स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. आम्ही लग्न करायचं ठरवलंय. तो प्रयत्न करतो आहे. पण मी किती वर्ष लग्नासाठी थांबून राहणार? काय करू? वॉव! हा खूप वेगळा आणि हो, हो. ॲक्चुअली मॅरिटल काउन्सिलिंग आणि ह्या रिलेशनशिपमधला आहे. हां, पण पण तरी मला थोडा महत्त्वाचा वाटला. नाही, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कारण का एक्झिट पॉइंट कधी थांबावं हे गरजेचं आहे. सेकंडली प्रायोरिटी काय आहेत दोघांच्या, हे जाणून घेणं गरजेचं आहे. मग तिथे तुम्ही थोडं प्रॅक्टिकल होणार. तुम्हाला तुमचे इमोशन्स बाजूला ठेवून प्रॅक्टिकली विचार करावा लागेल, की तुझी आणि माझी प्रायोरिटी एक आहे का? आणि ओपन कम्युनिकेशन जर तुम्ही केलं, की आपल्याला एकमेकांपासून काय हवंय, एकमेकांबरोबर काय हवंय आणि मुळात हा प्रश्न आलाय, ह्याचा अर्थ इट्स अ टाईम टू रिव्हिजिट युअर रिलेशनशिप ना. करेक्ट, करेक्ट. असं आहे. सो आय थिंक फ्रॉम अ ओव्हरऑल प्रॅक्टिकल किंवा ह्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण प्रत्येकाने हा एक विचार केला पाहिजे, की आपण जेव्हा करिअरचं प्लॅन करतो, आपण आपल्याला पर्सनली कधी काय हवंय. कारण का आपण ह्या सोसायटीमध्ये राहतो, आपल्यामध्ये काही एक विशिष्ट वयोमर्यादा दिली, की अमुक एक वयात तुमचं शिक्षण, लग्न, मुलं झाली पाहिजे. तर तिकडे तुमची क्लॅरिटी किती आहे, हा पण ॲस्पेक्ट विचार करायला पाहिजे. बरीचशी जणं आता काय झालंय, ते आम्ही तेव्हाचं तेव्हा बघू आणि नंतर एक विशिष्ट वय गेल्यानंतर किंवा आजूबाजूची मंडळी जेव्हा सेटल होताना दिसताना, आई-बाबा, घरचे किंवा ते स्वतःही थोडे हे होतात, की "अरे, चुकीचा तर निर्णय नाही गेला, हॅव वी मिस्ड द बस?" बरोबर. असं न होता तुमच्याकडे एक उत्तर असायला पाहिजे. आता ते कितीही ऑकवर्ड असेल किंवा कितीही असं डिस्कम्फर्टिंग असेल, पण ह्या प्रश्नांना तुम्ही फेस करणं गरजेचं आहे. आय थिंक शी शुड अल्सो स्टार्ट थिंकिंग आणि ओपन कम्युनिकेशन इज द बेस्ट वे. बरोबर, असं आहे. बरोबर. करेक्ट. खूप तुम्हाला त्रास दिला आम्ही वेगवेगळे आमच्या मनातले प्रश्न काढून. तर आणि तुम्ही सगळ्यांची खूप म्हणजे बॅलन्स्ड आणि खूप छान समर्पक आणि मोकळेपणाने उत्तरं दिलीत. खूप छान वाटलं. हा सगळाच विषय स्पर्धा परीक्षांचा सध्या तरुणांचा, संपूर्ण भारतातल्या तरुणांचा अत्यंत जवळचा विषय आहे. तर आता हे सगळं समिंग अप करताना तुम्ही करियर काउन्सिलर म्हणून किंवा ह्या सगळ्या जगाशी अत्यंत जवळचा परिचय आहे म्हणून तुम्ही काय सांगाल? अशा सगळ्या जेव्हा तुम्ही मोठ्या गोष्टींकडे स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा बघतो अ, इथे एक आय थिंक एक सांगेन की अशी स्पर्धा परीक्षांमध्ये सीए किंवा कॅट, एमबीए हे गेट ह्या पण ॲस्पेक्ट्स आहेत. बरं. म्हणजे इथेही तयारी करणारी मुलं आहेत. सो आय थिंक ह्या मुलांना पण एकत्र घेऊन एक सांगू शकते की एकतर सेल्फ इव्हॅल्युएशन करा तुम्ही. आपण हे का करतोय ह्याचा तयारी ठेवा. क्षमता जर जाणून घेतल्या तर आपल्या टाईमलाईन समजून घ्या. आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या किती आहेत आणि सध्या काय आहेत, हे समजून घ्या आणि त्यानंतर एक बॅकअप प्लॅनसह तुम्ही तुमची जर्नी सुरू करा. आय थिंक
यू विल एन्जॉय द जर्नी. Correct. स्ट्रेस न घेता. कारण मला नेहमी असं वाटतं तुम्ही ठरवलंय ना, मग तुम्ही काय लोकांनी का तुम्हाला मोटिवेट करावं? म्हणजे हे असं आहे की भूक मला लागली पण तुम्ही सांगितल्याशिवाय मी जेवणार नाही. असं तर होत नाही ना. सो यू शुड हॅव द फाईट इन द बेली. यू शुड हॅव द हंगर फॉर युअर ओन लाईफ. तुमचं करिअर तुमची जबाबदारी आहे. आय थिंक तसं प्लॅन केलं तर हे सहज सोपं होऊ शकतं आणि पुढे काय हा प्रश्न पडणार नाही. खूप गोष्टींविषयी बोललो आपण आणि फार महत्वाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आता प्रेक्षकांना सांगायचं तर माझं करिअर माझी जबाबदारी. मी एकदा जबाबदारी घेतली तर मग मी आता ते कसं तडीस न्यायचं हे माझं मी ठरवायचंय. त्याच्यामध्ये बाकी गोष्टींवरती आपण अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. या सगळ्याकडे आपण अत्यंत वस्तुनिष्ठपणे म्हणजे प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टींकडे बघूया, स्वतःला समजून घेऊया, स्वतःच्या आजूबाजूची परिस्थिती समजून घेऊया आणि मग उतरूया. आणि त्या म्हणाल्या तसं हा जो प्रवास आहे तो प्रवास आनंददायी असावा. तो जर तुम्हाला वेदनादायक असेल, त्रासदायक असेल, तर मग तो प्रवास त्याची मजा काय? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज सुचित्रा सुर्वे मॅडमशी आपण खूप छान गप्पा मारल्या. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय? तुम्हाला जर तो आवडला तर तो लाईक करा. ज्यांना या पॉडकास्टनी मदत होणार आहे असं वाटतंय त्यांना तो शेअर करा. आणि तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय? तुम्हाला याच्यातून अजून काय ऐकायला आवडेल? अशा कुठल्या आणखी विषयांवरती बोलायला आवडेल? किंवा सुचित्रा सुर्वे मॅडमसाठी पण आपल्याला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्यांना परत बोलवू आणि या सगळ्या गोष्टींविषयी आणखी सविस्तर चर्चा करू. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमचं पुढे कायचं फेसबुक आणि इन्स्टा पेज आहे ते फॉलो करा. म्हणजे तुम्हाला असे अजून कुठले कुठले व्हिडिओज येणार आहेत त्याची माहिती मिळत राहील. आणि सबस्क्राईब केलं तर हे असे व्हिडिओज तुम्हाला सतत बघायला मिळतीलच. तेव्हा पाहत राहा पुढे काय.